पण असं नसते, वेगळंच असते. अरे भांडण असं वेगवेगळं असते ना. आताच नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. सर्वजण मजेत असणार. हो, नमस्कार. तुम्हाला आमच्या दोघांच्या सोबत जर सुरुवात करायला आवडत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आम्ही सुरुवात दोघांपासून करणार आहे, सुरुवातला घेऊन. पहिली सुरुवात आहे ना. नमस्कार. चला, स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा. आणि इकडं काय चालू बघू आपण घरामध्ये आज, कारण आजचं खूप खूप काही आहे सांगायला. लाईट बंद केलेली आहे सर्व तसे आहे ना. हो आई, काय करता बाहेर? हो, काय झालं? काय बरं तोंडामध्ये बोट घालतो तू अशी? चांगली गोष्ट असते त्यालाच. हां, नाही नाही, दूध आहे वेगळं, पण हिरड्या मजबूत होतात. हो, राहू दे, घालू त्याचं बिंदास घालायचं मग उकडं. कधी कधी उलटी पण होती एवढं तोंडात बुट्ट घातलं जातं. हो, कायची गाडी चालू इकडं भूम भूम. अरे वा, आज कस काय? आज उन्हाळ्यात पहिला रस्सा. आज बाराचे होती, देवाला नैवेद्य वगैरे म्हटलं. हां, असं आहे. सोबत काय काय केलेलं आहे? कुरुडी, पापड, हे जेवण आपलं. वांग्याची भाजी. वांग्याची भाजी दाखव. हे अरे वा, असं असते. बरं, वांग्याची भाजी करत नसतात असं काही तर म्हणणं नाही. रसासोबत वांग्याची भाजी करत नसतात. कांद्याची भाजी असते, कांद्याची चटणी असते ना. आणखी वडीची भाजी. वड्याची भाजी असतात. वडी, त्यानंतर ते वंड. पुढे बंडाची नसते, नाही का? वडीची नाही तर कांद्याची चटणी. तर असं आहे, दोन भाजी असतात. पण आज इकडं डबल एकदा वांग्याची भाजी केलेली आहे. कारण याच्या आधी पण असं झालं होतं आणि कोणातरी म्हटलं होतं असंच की वांग्याची भाजी करत नसतात. साहजिकच आहे, तशाही कमेंट आहे बऱ्याच जणांच्या, म्हणून आपण तसं म्हटलं. आणि इकडं तयारी चालूच आहे सगळी. आता जेवण करायची, स्वयंपाक झाला. बरं, काय तुमचं असं मला समजत नाही. कसं एक जण दिसते किचनमध्ये कधी पण, एक जण बाहेर दिसते. हा, बरं, तुमचे कामं कशी असते दिवसभर? कशी वाटून घेतले तुम्ही? मग वाटून कशाला घ्यायला लागते? तिघच जण आहे. आज मी पाहिलं ना, दोघी जण काहीतरी करता, कधी हे करताना दिसते, कधी ते काम करताना दिसते. तसं काही हो ना, का आपल्या घरी भांडणं आहेत का? कामासाठी भांडणं? अरे भांडणं नाही, पण मी म्हणतो भांडणं करा. सासू सुना वाटल्या पाहिजे. तुम्ही सासू सुना वाटत नाही, मायले की वाटत्या. सासू सुना वाटल्या पाहिजे. मायले की आम्ही दाखवतो सर्वांना. असं एका व्हिडिओ मध्ये वाटत नाही मित्रांनो किंवा हे सासू सुना आहेत म्हणून. सासू सुना तुम्ही जरी आम्हाला म्हटलं तरी भांडणं करत, आम्ही करत नाही. भांडणं कशाला करला? आपण वाटलं पाहिजे सासू सुना आहे म्हणून. लग्नापासून म्हणतो ना, आईने एक शब्द नाही बोलला मला. प्रत्येक घरी असं नसते. सॉरी, असं असते म्हणतो नाही म्हणत मी, पण असं नसते, वेगळंच असते. भांडण लावून देऊ राजा आमच्या, काही नका सांगू. अरे भांडण असं वेगवेगळं असते ना. आताच हा, तसं सासू वेगळं असते. हा, जसं जोऱ्यानं दबावून बोलणं राधिकाला. हा, सोनेनं हा हुलकान देणं, टोमणे मारणं. मग मग अल्टरनेट बाजू करायची नाही का मेकीची? भांडीला घासा लावायचं. भांडे घासताना कधी पण आईच दिसते. आपल्या प्रत्येक व्हिडिओ मध्ये भांडे घासताना आई दिसते. आणि इकडे स्वयंपाक करताना दिसते. पण असं वाटलं पाहिजे की बस सासू सुना आहे तुम्ही. काय ते करायला पाहिजे असं वेगळं. भांडण कोणाचं बरं झालं? काय भांडण काय करायला लागते ना, नाव खराब करणे. एक काम कमी जास्त होतच असते प्रत्येक घरी. आता जाऊ दे, प्रत्येक घरचं नाही म्हणत आपण, वेगवेगळं
काही ना काही असतेच वातावरण, पण आपल्या घरात असं काही असं आढळून नाही मला आणखी पण. करायचंच नाही ना, वेगळं करायचंच नाही ना, काय करायचं तर नाही बी ना. काय आता हे सर्वजण मला दोष देणार आहे, ठीक आहे, मीच येत नाही. कमेंट मध्ये सांगा नक्की आम्ही भांडायला पाहिजे का नाही पाहिजे. आणि आम्ही भांडणार बी नाही सहज. अरे नाही भांडायला पाहिजे, पण आपल्या व्हिडिओमध्ये तरी ऍक्टिव्हिटी दाखवायच्या थोड्या. Activity माय म्हणणं किंवा जबरदस्ती दाखवा थोडस. नाही दाखवायचं मला वाटतं. काय बार बा सुराज. आपण घरामध्ये चांगलं राहतो आणि लोकांना दाखवायचं की आम्ही भांडणार. हे नाही हे गलत आहे. ठीक आहे आता, ठीक आहे, तुम्ही राहायचं आहे तुमची इच्छा, चांगलीच गोष्ट आहे. मलाही चांगलंच आहे, तेवढंच मला ताण कमी येते डोक्याले. हा नाहीतर मा मांग पण बाकीचे ताण लागतात. नाही नाही मला ताण लागते. हा नाहीतर घरचा ताण, बाहेरचा ताण. तुमचे भांडण आले तर मला ताण लागते. आता दोघीलाही ताण नाही, माहिती आहे का आता. आई डोक्याला विक्स लावून देतात. हो दोघांचं झालं की आधी. आणि आमचा मेन जे आहे स्वराज, तर तो तर बिलकुल असं काही बोलत नाही बघा. मस्त शांत आहे, सध्या तरी शांत आहे. हा, पकड ना. आणि मेन म्हणजे त्याला कुटुंब पण शांतच मिळालं, तो पण शांतच निघणार आहे. शांत निघते का काय आणखी पाला नाही, पण सध्या तर काही त्रास नाही बी. मस्तपैकी शांत राहते, खाणं पिणं सर्व व्यवस्थित आहे ना. मस्त गोष्ट सांग. हो, आणि सर्व व्यवस्थित चालू आहे कार्यक्रम त्याचं, जावळाचं पण याचं पण. कालच्या वेळेमध्ये सांगितलं आपण काय कारण आहे त्याचं, काऊन जावळं केलं नाही, त्याचे पूर्ण केस काढले नाही तर. आणि कसं आहे आपल्याला बाहेर जायला मोकळं झालं म्हणजे ते जावळ वगैरे काढलं तर भीती नसते ना. हा बाहेर जाता नाही आहे ना, देवाच ठिकाणी झालं किंवा मग बाहेर असं प्रवासात. प्रवास नाही तर बाळ भिताना डॉक्टर त्यामुळे काढलं. चला मला थोडंसं जायचं आहे बाहेर. याच महिन्यात काढ कसं जावळं मग काढत जमत हा, नाही. चैत्र महिना. चैत्र महिन्यामध्ये जावळाचं असते. ठीक आहे ना, चालते ना, आपण चांगलंच केलं. आणि थोडंसं मला जायचं आहे बाहेर, तुम्हाला थोडंसं व्हिडिओ तिकडचा भेटणार तुम्हाला पाहायला, कारण आज खूप मोठा दिवस आहे. हो. जसा आपल्या बाळाचा जन्मदिवस कोणत्या दिवसचा आहे? 26 नोव्हेंबर. हां 26 नोव्हेंबर भारतीय राज्यघटनेच्या जे जे लागू झाले त्या दिवशीपासून. आणि आज ज्यांनी राज्यघटना लिहिली म्हणजे महामानव डॉक्टर आंबेडकर साहेब यांची आज जयंती आहे. आंबेडकर साहेबांची. त्याच्यामुळे आम्ही दर्शनाला जाणार आहे, पण स्वराजला काही नेतं नाही ना उन्हामुळं, पण मी तरी जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला तिकडचं दिसणार आहे थोडंसं पाले वाशिममधलं. हां चौकामधलं कशी जयंती वगैरे केलं, डेकोरेशन वगैरे आणि दर्शन वगैरे घेताना. चला येतो मी थोड्या वेळ, सध्या जेवण वगैरे करणार आहे, नंतर जाणार आहे. तुम्ही चला आताच जाच करता. हो. तर मित्रांनो बघा, इकडं सध्या आलेला आम्ही आंबेडकर चौकामध्ये वाशिममधल्या, आणि थोडंसं जे आहे बरेचशी गर्दी आहे इथं, डीजे आणि सर्व काही अशी एकदम मिरवणूक चालू आहे जोराची, खूप सारी गर्दी आहे. आणि कसं इथं डीजेमुळं आपल्याला कॉपीराईट भेटायचा चान्स होता, जास्त साऊंड पण असते, त्याच्यामुळे जास्त काही दाखवता नाही आलं इकडचं. पण जे काही आहे ते थोडंसं म्युझिकवरती आहे, तुम्ही पाहू शकता कशा प्रकारचं जे आहे ते. आणि वाशिममधलं मेन चौकड जे आहे राहिलं येतं इथं इथे, आणि सोबत इकडं आमचे मित्र पण आहेत ठाकूर सर, आणि इकडं श्रेया आहे. काय करायचं